मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. यवतमाळात जोरदार वादळ वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होऊ लागलाय, तर अनेक परिसरात वीज पुरवठा खंडित झालाय. अमरावतीमधील सायन्स कोर मैदानाची बच्चू कडू यांना मिळालेली परवानगी आता प्रशासनानं रद्द केली आहे. सायन्स कोर मैदानावर बच्चू कडू यांची सभा होणार होती. त्यावर मला आणि उमेदवार दिनेश बुबला अटक करण्याचा राणा दाम्पत्याचा प्लॅन होता. राणा दाम्पत्य पोलिसांवर दबाव टाकत आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. आज अकोल्यातील भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचार सभेत अमित शहांनी CAA विषयी मोठं विधान केलंय. भाजपचा अखेरचा कार्यकर्ता असेपर्यंत आम्ही CAA ला हात लावू देणार नसल्याचं म्हणत काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर अमित शहा यांनी हल्लाबोल केलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कन्नड तालुक्यात माळीवाडा शिवारात अंगावर वीज पडून शेतमजुराचा मृत्यू झालाय, तर इतर 2 जण गंभीर जखमी झालेत. निवडणूक आयोग म्हणजे मोदी शहांचे नौकर असं म्हणत ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळेंना चॅनल समोर शिवी दिली तरीही भाजपच्या तोंडून भ्र निघाला नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटावरही सडकून टीका केली आहे. पुणे जिल्ह्यातील मुठा गावात पुणे पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये गोळीबाराचा थरार रंगला. कुख्यात गुंड वाडकरच्या गोळीबाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांचं गोळीबारानंच उत्तर मिळालंय. आरोपीला पोलिसांनी नव्या वाडकरला बेड्या ठोकल्यात. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. अबू आझमी यांनी अजित पवार गटात सामील होण्याच्या चर्चांचं खंडन केलंय. अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहे, पण आमची विचारसरणी पूर्णपणे वेगळी आहे, असं अबू आझमी यांनी म्हटलंय. केंद्र शासन नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन बदल करत असताना देशात बोगस शाळांची संस्कृती झपाट्यानं वाढत असल्याचं दिसत आहे. मान्यताप्राप्त शाळांमध्ये उपस्थिती आणि परीक्षा देणं बंधनकारक असल्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी पालक अशा शाळांमध्ये मुलांना टाकतात. मात्र आता या शाळांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं CBSE बोर्डाला दिलेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची 29 एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सभेसाठी पुण्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पुण्यामध्ये नरेंद्र मोदींच्या सभेसाठी 5000 पोलीस तैनात असणार आहेत. या सभेत सहभागी नागरिकांना काही नियमांचं पालन करावं लागणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना Y+ दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार प्रचार सभा घेत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते नागरिकांसोबत संवाद साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. मुंबई शहरातील कमाल पाणी साठ्याची पातळी 22% घसरली आहे, परंतु अजून काही दिवस पाणी कपात लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचं BMCच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. राज्यात उन्हाचा पारा वाढलाय. राज्यातील बहुतांश भागात तापमान 40°C पुढे गेलाय. या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही झाली आहे. पुढील महिन्यात परिस्थिती आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशातच ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका बसणार आहे. अदानी वीज कंपनीची वीज महागल्यानं या ग्राहकांना विजेच्या महागाईचा झटका बसणार आहे. राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचे धुमशान सुरू आहे. सर्व राजकीय नेते निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. अशातच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या खात्यातून तब्बल 47.60 लाख रुपये लंपास झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर नेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप होता. त्यांनी विरोधकांचे फोन अत्यंत बेकायदेशीरपणे चोरून ऐकण्याचा प्रयत्न केला, तसेच त्यांच्यावर पाळत ठेवली होती. त्यांची चौकशी सुरू होती. त्यांच्यावर गुन्हे दाखल होते. यामध्ये आपल्याला अटक होईल अशी भीती देवेंद्र फडणवीस यांना होती, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, असा धक्कादायक दावा ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलाय. आयकर विभागाची धाड पडली होती. सोबत येता की आत टाकू असं शिंदेंना सांगण्यात आलं होतं. यानंतर शिंदे दाढी खाजवत रडत होते, भाजपसोबत चला नाहीतर आम्हाला आत टाकतील असं एकनाथ शिंदे म्हणाले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केलाय. काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून अमरावती आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात त्यांची प्रणिती शिंदेंच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे. पुण्यात 29 एप्रिलला पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. त्या दिवशी पुण्यातच ठाकरे आणि शरद पवारांची सभा होणार आहे. त्यामुळे मोदींच्या सभेला सभेतूनच प्रत्युत्तर देण्याची ही रणनीती आहे का, असा सवाल केला जातोय.
आज संघर्षाचा काळ आहे. इंग्रज आल्यासारखी लढाई सुरू आहे. महाराष्ट्रात लोक त्यांना मत देणार नाही हे भाजपला माहीत आहे असं म्हणत शरद पवार गटाच्या बारामती येथील उमेदवार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर तुमचं मंगळसूत्र आणि सोनं हिरावून घेईल असं नरेंद्र मोदी म्हणत होते. मात्र माझ्या आईच्या मंगळसूत्रानं देशासाठी बलिदान दिलंय असं प्रत्युत्तर प्रियंका गांधी यांनी मोदींना दिलंय. लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. नाशिक लोकसभेच्या महायुतीतील तिढा अजूनही कायम आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेकडून पुन्हा नाशिकच्या जागेवर दावे करण्यात येत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. सुधीर मुनगंटीवार हा विकृत बुद्धीचा नेता आहे, त्यांना बुद्धी नाही असं म्हणत त्यांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. पुत्रीप्रेम आणि पुत्रप्रेम हे म्हणतात. भ्रष्टाचारावर प्रेम करण्यापेक्षा आपल्या मुलामुलींवर प्रेम करणं कधीही चांगलं आहे हो, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांना प्रत्युत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंब फोडलं, पार्टी फोडली आणि सत्तेत आले. त्यांना कितीही अहंकार असला तरी त्यांना उत्तर देण्याचं काम आपल्याला करायचंय असं म्हणत रोहित पवार यांनी फडणवीस यांच्यावर घणाघात केलाय. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.